बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहे 9व्या वर्गाचा चॅप्टर नंबर 6 सर्कलचे ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आपल्याला यावेळी सेकंड टर्मला येणार आहेत। आता बघा काय म्हणते पहिला प्रश्न, डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर। एक सर्कल आहे म्हणतात, त्याचा काय डिस्टन्स देऊन आहे कॉर्ड पासून तर सेंटर ऑफ सर्कल पर्यंत किती 8 सेंटीमीटर। लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज 12 सेंटीमीटर। कॉर्डची लांबी दिली आहे 12 सेंटीमीटर। फाइंड द डायमीटर ऑफ अ सर्कल। तुम्हाला काय करायचं, त्या सर्कलचा डायमीटर काढायचं आहे। आता बघा पहिलं म्हटलं आहे एक सर्कल काढावं लागेल, हा झाला आपला ढँटेड सर्कल। तर काय म्हणताय बघा, डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल, याचा सेंटर घेऊन घेऊ एक ओ नावाचा, ठीक आहे। सेंटर ऑफ अ सर्कल 8 सेंटीमीटर। लेंथ ऑफ द कॉर्ड ए बी, पहिले ए बी एक नावाचा एक कॉर्ड काढू। कॉर्ड असं असते, त्याला नाव देऊन देऊ ए बी। किती आहे म्हणते, हा 12 सेंटीमीटर आहे। सोबतच काय म्हणता बघा, डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम ए बी सेंटर ऑफ अ सर्कल इज किती आहे 8 सेंटीमीटर। इथून इथपर्यंतची लांबी किती आहे म्हणताय, तो 8 सेंटीमीटर आहे। तर तुम्हाला काय फाइंड करा म्हणताय, डायमीटर ऑफ अ सर्कल। आता डायमीटर ऑफ अ सर्कल काढा म्हटलं तर डायमीटर म्हणजे काय होते, सेंटर पासून पास होणारी एखादी लाईन। आता सेंटर पासून जर एखादी लाईन अशी आपण इकडे पास करत असेल तर इथून इथपर्यंत याला नाव दिलं, जर समजा बीसी दिलं म्हणजे काय असेल, हा जो डायमीटर आहे बीसी याचं माप तुम्हाला काढा म्हणत आहे। आता बघा बीसीचं माप काढायचं असेल तर आता काढता येईल, कसं करता येणार बघा, आपण जर शिकलेला आहे। आता जर हा एक लाईन ओ पासून याच्यावर एक देऊन देऊ, याला काही नाही काहीतरी नाव डी देऊ, ओडी। तर समजा हा ओडी परपेंडिक्युलर टाकला असं आपण कशावर, या सेंटर ऑफ सर्कल पासून कशावर, या कॉर्डवर। त्याचं काम काय असते, या जो तुम्ही टाकलेला परपेंडिक्युलर हा काय करते, हा तुमचा कॉर्ड आहे कोणता ए बी, याला बायसेक्ट करते, म्हणजे दोन सारखे भाग करतात। मग बायसेक्ट केलं काय होणार, आता हा पूर्ण 12 आहे, इथून इथपर्यंतचा अर्धा किती होणार 6 होईल। म्हणजे आपल्याला हे मिळालं हे मिळालं ना, हा परपेंडिक्युलर टाकला मग हा किती झाला 90 डिग्रीचा अँगल। तर हा 90 डिग्रीचा अँगल झाला, काय म्हणता येईल बघा, हे साईड माहित आहे हे माहित झालं, त्याच्यावर आपण पायथागोरस थेरम लावून याला सॉल्व्ह करू शकतो। मग पायथागोरस थेरम लावला तर आपल्याला ओ पासून बी पर्यंत अंतर भेटते, आणि हा काय होणार ओ पासून बी पर्यंत अंतर, त्याचं रेडियस होईल। त्याला जर डबल केलं आपल्याला काय भेटू, त्याला डायमीटर। मग बघा सॉल्व्ह करता काय येणार, तर देअरफॉर काय करायचं, ओ बी द सेंटर ऑफ सर्कल, काय पकडू ओले काय पडायचं सेंटर ऑफ सर्कल, अँड काय करू ड्रॉ ओडी परपेंडिक्युलर टू सेगमेंट। कशावर टाकायचं आहे, ए बी किंवा कॉर्ड ए बी म्हटलं तरी चालतात। आता बघा मग काय होणार, कॉर्ड ए बी वर आहे तर देअरफॉर काय दिसते आपल्याला, आता बघा हा जो कॉर्ड आहे याचं अंतर किती आहे, टोटल 12 होतं, आपल्याला अर्ध काढायचं। काय येणार मग, देअरफॉर आता अर्ध या इथून इथपर्यंत काढू, डीबी इज इक्वल टू हाफ ऑफ द कशाच्या ए बी। कशावरून लिहित आहोत, कारण द्यायचं परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, हे कारण याला द्यायचं। आता बघा काय म्हणतात, सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड। डीबीचं आपल्याला अंतर माहित नाही, त्याला ठेवायचं डीबी इज इक्वल टू हाफ इंटू एबीचं अंतर आपल्याकडे होतं किती होतं 12, त्यांनी सांगितलं कॉर्डचं अंतर किती आहे 12। मग काय होणार इथं, डीबी इज इक्वल टू किती आलं 6। आता डीबी भेटला आपल्याला 6 सेंटीमीटर। आता बघा जर आपण हा ट्रायंगल पकडला, हा 6 सेंटीमीटर मिळाला, हा जर ट्रायंगल पकडला कोणता वाला ओ डी बी, कोणता ट्रायंगल पकडायचा आहे, हा वाला ओ डी बी। याच्यात जर विचार केला तर हा डी जवळ जो आहे तो आहे 90 डिग्री। देअरफॉर इन ट्रायंगल कोणता ओ डी बी अँगल डी इज इक्वल टू किती 90 डिग्री। देअरफॉर जर डी 90 आहे तर काय होणार, अकॉर्डिंग टू पायथागोरसच्या थेरम नुसार काय होणार, पायथागोरसचा थेरम कोणाचा वर्ग म्हणते, याच्या अपोजिट म्हणजे कोणत्या हायपोटेन्यूसचा वर्ग किंवा कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा ओबीचा वर्ग बरोबर एका साईडचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या साईडचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा ओडीचा स्क्वेअर प्लस डीबीचा स्क्वेअर। आता बघा ओबीचा वर्ग आपल्याला काढायचा आहे, ओडीचं माप आपल्याकडे आहे किती होतं 8 दिलं होतं, त्यानं 8चा स्क्वेअर। डीबीचा आपण आताच काढलं होतं 6चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर होते 64 प्लस 6चा स्क्वेअर किती 36, म्हणजे ओबीचा स्क्वेअर इज इक्वल टू 64 आणि 36 किती होणार, ओबी इज इक्वल टू जर याचा आपण स्क्वेअर रूट घेतो म्हटलं तर किती येईल 100 होणार आहे, बरोबर आहे।
याचं जर याचा स्क्वेअर रूट घेतो म्हणलं, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येते बघा, ओबी इज इक्वल टू कितीचा आहे, 10चा आहे, म्हणजे काय 10 सेंटीमीटर. पण बघा ओबी जो होता हा आला 10, पण हा काय आपला रेडियस आहे. आपल्याला काय विचारलं त्यांनी, डायमीटर ऑफ सर्कल. तर काय येणार मग, देअरफॉर डायमीटर इज इक्वल टू काय असते, 2 इंटू रेडियस. आणि रेडियस किती आला आपल्याकडे, 10 आलं होतं, म्हणून 2 गुणिले 10 बरोबर किती, 20 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं होतं. अशी सोपी सोपीच येतात, फक्त आपल्याला बरोबर सोडवावं लागते, आपलं कॅल्क्युलेशन बरोबर पाहिजे. समजलं असेल तर बरोबर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, त्यानंतर आपण बघू समोरचं. बघावे आता हा जो प्रश्न आहे हा काय मग सारखा आहे, काही वेगळा नाहीये. तिथं आपल्या डायमीटर विचारलं, त्याच्यात फक्त थोडंसं काय पलटून विचारलं. बघा काय म्हणलंय तर, रेडियस ऑफ अ सर्कल विथ अ सेंटर ओ इज. आता रेडियस दिलाय किती म्हणताय, 41 युनिट. तुम्हाला रेडियस दिलेला आहे. बघा पहिली तर गोष्ट काय म्हणताय, तो सर्कलची गोष्ट करताय. एक आपला सर्कल काढून घेऊ, त्याचा सेंटर किती आहे म्हणताय, ओ आहे म्हणत आहे. त्याचा जो रेडियस आहे तो किती दिलाय त्याने, 41 युनिट. त्यानंतर बघू, त्याच्यानंतर काय म्हणताय, लेंथ ऑफ द कॉर्ड इज 80 युनिट्स. बघा एक कॉर्ड आहे म्हणत आहे, असा एक कॉर्ड आहे, याची जी लांबी आहे, कॉर्डचं नाव दिलंय पीक्यू. पण दिलाय हा पीक्यू नावाचा जो कॉर्ड आहे, याची लांबी किती आहे म्हणताय, 80 युनिट आहे असं तो म्हणत आहे. ठीक आहे, पीक्यू नावाच्या कॉर्डची लांबी किती आहे, 80 युनिट आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल. याचा रेडियसही सांगितलं, या रेडियसची गोष्ट करून टाकू. हा एक रेडियसची गोष्ट केली, आणि किती देतो म्हणताय, ओ. बघा रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर ओ किती आहे, 41 युनिट्स. तुम्हाला काय काढा म्हणताय, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स काढा म्हणत आहे. आता बघा इथून इथपर्यंत डिस्टन्स काढायचं, याला देऊन देऊ पीक्यू, एम देऊन देऊ. बघा मग जिथं इंटरसेक्ट झालं त्याला काय दिलं, एम दिलं. मगाचा जो प्रश्न होता त्याच्यात काय होतं, तुम्हाला कॉर्ड दिलेला होता, हे वाली लांबी दिली होती, तुम्हाला काय काढायचं, डायमीटर काढायचं होतं. आता याच्यात काय दिलं, तुमच्याकडे रेडियस दिलेला आहे, तुम्हाला कॉर्डचं डिस्टन्स दिलेला आहे. तुम्हाला काय काढा म्हणताय, हे डिस्टन्स सेंटर पासून तर कॉर्ड पर्यंत किती डिस्टन्स आहे ते तुम्हाला काढायचं आहे. बिलकुल सोपीच आहे. मगाचाच आपला फॉर्म्युला बरोबर लागणार आहे. बघा तोच थेरम लावायचा आहे. काय दिसते मग, ओ इज अ काय सेंटर ऑफ सर्कल, जे दिलेलं आहे त्याच्यापासून सुरुवात करायची. ओ काय त्याचा सर्कलचा सेंटर आहे. पुन्हा काय दिलेलं आहे, ओपी. ओपी इज अ रेडियस ऑफ सर्कल दॅट इज ओपी इज इक्वल टू किती आपल्याला 41 युनिट. पुन्हा काय दिलेलं आहे त्यांनी बघा, डिस्टन्स ऑफ कॉर्ड पीक्यू. कॉर्ड पीक्यू इज इक्वल टू किती दिलाय, 80 युनिट. एवढ्या गोष्टी दिल्या. त्यांनी काय करा म्हणताय, इथून इथपर्यंत डिस्टन्स काढा, म्हणजे ओएम इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे. आता ओएम इज इक्वल टू काढायचं आहे. आपण जर चांगल्याने जर शिकलो असेल तर आपल्याला माहित आहे, इथून जे सेंटर पासून लाईन खिचतो ते कशावर जाते, याच्यावर काय असते, कॉर्डवर परपेंडिक्युलर असते. ते जर परपेंडिक्युलर असते ते काय करते, या कॉर्डला बायसेक्ट करता, म्हणजे 2 इक्वल पार्ट्स करत असतात. मग काय करायला लागेल बघा, त्याच्यावर तो थेरम लावायचा आहे. देअरफॉर काय दिसते, जे सेगमेंट आहे किंवा ओएम ला बघू, सेगमेंट ओएम परपेंडिक्युलर टू द सेगमेंट. आपण काय केली, ड्रॉ केली, ड्रॉ सेगमेंट. हे सेगमेंट ड्रॉ केली ओएम परपेंडिक्युलर टू सेगमेंट, कशाला, किंवा कॉर्ड परपेंडिक्युलर टू द कॉर्ड कोणता, पीक्यू. देअरफॉर जर ते परपेंडिक्युलर असेल तर काय करते, हा जो सेगमेंट आहे याचे 2 इक्वल पार्ट करतात, म्हणजे काय ना, देअरफॉर पीएम इज इक्वल टू हाफ ऑफ द कशाचे असते, या टोटल कॉर्डच्या, म्हणजे पीक्यू. कशावरून ते कारण द्यायचं, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. कारण द्यायचं, कारण पाठ पाहिजे, कारण देणं गरजेचं असतं. तुम्ही कारण देण्यात समोरच आहे, तसं पण हे कारण असं द्यायला आलं पाहिजे. मग समोर बघा काय झालं तर, देअरफॉर. आता बघा पीएम आपल्याला माहित नाहीये, पण आपल्याला पीक्यू ची व्हॅल्यू माहित आहे. किती होती पीक्यूची व्हॅल्यू, 80 होती. मग इथे किती टाकायचं, 80. आज जर बघितलं 2चा भाग येतात जाऊ शकते. बघा हा भागाकार आहे, हे वरता आहे गुणाकार, म्हणजे इथे किती येणार, 2चा भाग 80 मध्ये दिला, 40 येणार, म्हणजे पीएम इज इक्वल टू किती आलं, 40. आता पीएम इज इक्वल टू 40 आला. आपल्याला काय पाहिजे बघा, इथून इथपर्यंत जे होतं हे किती आलं, मग आपली
40 आपल्याला लागत आहे ओएम. मग आता ओएम लागत असेल तर काय करायला लागेल, देअरफोर इन ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगल मध्ये पकडू, ह्या पकडू ओएमपी. ओएमपी अँगल एम इज इक्वल टू किती दिसत आहे 90 डिग्री. जर अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री दिसत असेल तर काय होते बघा मग, देअरफोर मग हा काय झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल झाला याच्यावर कोणता थेरम लागू शकतो, पायथागोरस थेरम लागू शकतो. देअरफोर अकॉर्डिंग टू पायथ्याथेरम. पायथ्याथेरम काय म्हणते बघा, या कर्णाचा वर्ग म्हणजे कुणाचा, ओपीचा वर्ग इज इक्वल टू काय दिसते, ओपीचा वर्ग इज इक्वल टू या ओएमचा वर्ग प्लस या पीएमचा वर्ग. ओएमचा वर्ग प्लस काय होणार, पीएमचा वर्ग. आता बघा मग ओपीचा वर्ग म्हणजे कुणाचा, 41चा वर्ग इज इक्वल टू पीएमचा वर्ग, सॉरी ओएमचा वर्ग जशानं तसा. पीएम किती आहे 40 आहे, 40चा वर्ग. आता बघा वर्ग किती होणार 1721 इज इक्वल टू ओएमचा वर्ग जशानं तसा प्लस याचं 40चा वर्ग किती 1600. आता हे 1600 तिकडे प्लसचे इकडे आणलं काय होणार 1721 मायनस 1600 इज इक्वल टू ओएमचा वर्ग. 1721 1600 गेले किती येणार, 1721 म्हणून 1600 गेले किती 121 इज इक्वल टू ओएमचा वर्ग. बघा आता आपल्याला फक्त ओएम पाहिजे, ओएमचा वर्ग आहे. मग याचा काय करणार स्क्वेअर रूट घेतलं तर हा 121 कितीचा आहे 11चा वर्ग आहे. म्हणजे ओएम इज इक्वल टू किती आलं 11. म्हणजे तुमचं जे डिस्टन्स येणार होतं हे किती येणार 11 सेंटीमीटर येणार होतं किंवा 11 युनिट्स येणार होतं. अशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं होतं. बघा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तुमच्या कामात येते. बघा विद्यार्थी मित्रांनो आपला हा प्रश्न आहे काय म्हणता, इन अ फिगर सेंटर ऑफ टू सर्कल इज ओ. दोन सर्कल सेंटर ओ आहे. जर दोन सर्कलचा सेंटर एक असेल त्याला काय म्हणतो कॉन्सेंट्रिक सर्कल असं म्हणतो. कॉर्ड ए बी ऑफ अ बिगर सर्कल इंटरसेक्ट द स्मॉलर सर्कल इन द पॉइंट पी अँड क्यू. हा एबी नावाचा जो कॉर्ड आहे काय होत आहे ह्या मोठ्या सर्कलचा या तुमच्या पी आणि क्यू पॉइंट मध्ये लहान सर्कलला इंटरसेक्ट करतात असं ते म्हणताय. तर तुम्हाला काय दाखवा म्हणताय एपी इज इक्वल टू बीक्यू. एपीचं अंतर बीक्यूच्या अंतरा एवढा हे तुम्हाला दाखवायचं आहे. आता बघा याला सॉल्व्ह करता येईल. पहिले काय करायचं तुम्हाला शो म्हणलं याला प्रूव्ह करावं लागेल. प्रूव्ह करताना सर्वात पहिले काय लिहावं लागते गिवन. मग गिवन काय आहे दोन सर्कलचा एका सेंटर म्हणजे काय लिहायचे टू कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्सेंट्रिक सर्कल हॅव्हिंग सेंटर काय होतं आपल्याकडं सेंटर ओ. त्याचा जो सर्कलचा सेंटर होता तो काय होता ओ होता. हे आपल्याला दिलं त्याच्यानंतर तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे टू प्रूव्ह. जे प्रूव्ह करायचं आहे ते लिहायचं. काय प्रूव्ह करणे तुम्हाला एपी इज इक्वल टू बी क्यू हे तुम्हाला दाखवायचं आहे. गिवन झालं टू प्रूव्ह झालं. येतं एक थोडस कन्स्ट्रक्शन करून घेऊ. काय करू आपण त्या ओ पासून तर हे तुमची एबी जी आहे त्या कॉर्डवर एक परपेंडिक्युलर टाकू त्याला नाव देऊ ओएम. काय करू कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन काय करायचंय ड्रॉ लाईन कोणती ओएम परपेंडिक्युलर टू कशावर कॉर्ड एबी. एबीवर काय केली आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आता बघा त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर काय लिहितो प्रूफ. आता प्रूफ लिहिताना सुरुवात केली ज्या दिलं त्याच्यापासून सुरुवात करायची. बघा आता कन्स्ट्रक्शन केलं आपण त्याच्यापासून सुरुवात करू. काय करता येणार मग विथ रिस्पेक्ट टू काय करणार विथ रिस्पेक्ट टू पहिला आन्सर काय बघू विथ रिस्पेक्ट टू स्मॉलर सर्कलच्या याच्यावरून काय करते विथ रिस्पेक्ट टू स्मॉलर सर्कल एक परपेंडिक्युलर जो होता बघा काय झालं विथ रिस्पेक्ट टू स्मॉलर सर्कल ओएम परपेंडिक्युलर कशाला आहे पीक्यू ला. जर स्मॉलर सर्कलची गोष्ट केली तर ओएम जो आहे तो कशावर परपेंडिक्युलर झाला मग पीक्यूवर झाला कॉर्ड पीक्यूवर. तर देअरफोर काय लिहिते मग तुमच्या या पी पासून एम पर्यंतचं अंतर आणि एम पासून क्यू पर्यंतचं अंतर हे काय असते सारखं असते. कशावरून आपण तो थेरम शिकलोय कोणता परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. जर तुम्ही सेंटर ऑफ सर्कल म्हणजे काय होते परपेंडिक्युलर ड्रॉ केला सर्कलच्या सेंटर वरून तो काय करते कॉर्डला बायसेक्ट करते. हे झालं तुमचं पहिल्या याच्यावर. बघा आता आपण जर तेच गोष्ट लावली कोणत्या मोठ्या सर्कलवर कारण मग सिमिलरली विथ रिस्पेक्ट
रिस्पेक्ट टू कोणता लार्जर किंवा ग्रेटर म्हणू शकता लार्जर सर्कलचा जर आपण विचार केला मग काय दिसते हा ओएम कोणाला परपेंडिक्युलर ना एबी ला मग काय ना देअरफॉर लाईन ओएम परपेंडिक्युलर टू कॉर्ड कोणता एबी जर हा परपेंडिक्युलर असेल येथे आपण तोच थेरम लावू शकतो हा परपेंडिक्युलर वाला मग काय होणार तुमचं एम आणि एमबी हे काय होणार इक्वल होणार देअरफॉर काय ना मग एम इज इक्वल टू एमबी इक्वेशन नंबर 2 आता जर आपण बघितलं हा जो एम आहे बघा कशापासून बनणार ए पी आणि एम पासून बनणार म्हणजेच काय एम जो आहे कशापासून एपी आणि पीएम पासून बनणार आणि हा जो आपला एमबी आहे हा कशापासून बनणार एम क्यू आणि क्यूबी पासून मग याच्यापासून आपण काय लिहिता येते देअरफॉर एम ला असं लिहिता येते एपी प्लस काय लिहिता येणार पीएम इज इक्वल टू याला एमबी ला काय लिहिता येते एम क्यू प्लस काय लिहिता येणार क्यूबी याला इक्वेशन नंबर 3 आणि याच्या मागे कारण देऊन देऊ कोणतं कारण बघा मग कोणते कारण येणार तुमचा ए पी आणि एम एकाला लिहित आहे आणि तुमचं पुन्हा कोणता एकाला लिहित आहे एम क्यू आणि बी हे सुद्धा काय एका सेम लाईनवर बनलेले आहेत पॉइंट आहे म्हणून बघा आता मग एपी प्लस पीएम इज इक्वल टू एम क्यू प्लस क्यूबी आता जर आपण बघितलं पीएम इज इक्वल टू एम क्यू लिहिता येते म्हणजे पीएमच्या जागी एम क्यू किंवा एम क्यूच्या जागी काय लिहिता येते आपल्याला पीएम लिहिता म्हणजे काय होणार देअरफॉर एपी प्लस या पीएम जागी एम क्यू लिहून टाकू एम क्यू इज इक्वल टू एम क्यू प्लस क्यूबी कशावरून लिहिलं आपण फ्रॉम 1 आता बघा जर आपण याच्याकडे चांगलं बघितलं इकडे एम क्यू इकडे एम क्यू याला जर इकडे आणलं काय होणार एक प्लस आहे एक मायनस होऊन जाणार म्हणजे एम क्यू सोबत एम क्यू काय झाला कॅन्सल तर देअरफॉर काय उरलं एपी इज इक्वल टू क्यूबी हेच आपल्याला दाखवायचं होतं अशा प्रकारे याला काय करायचं सॉल्व्ह करायचं बिलकुल सिंपल होतं आणि हे जो क्वेश्चन आहे आपल्याला यावेळेस आपल्या याच्यात 9व्या वर्गाच्या सेकंड टर्मला येऊ शकते बघा हे होते आजचे 3 क्वेश्चन जे पहिल्या युनिट्स सॉरी हे होते आजचे आपले 3 क्वेश्चन जे आपल्या काय 6.1 मधले इम्पॉर्टंट होते बघा त्याच्यानंतरची दुसरी एक्सरसाइज आता